नमस्कार दादा. नाव सांगा आपलं. केशव कचरा कुठून आले? सुरगाणा सुरगाणा. काय त्रास होतो तुम्हाला इथे नाही अगोदर? शिर तर मणक्यात शिर दबलेली होती कमरेमध्ये, त्याच्यामुळे तुम्हाला चालायला त्रास व्हायचा. अच्छा. पहिल्या वेळेस आले त्यावेळेस कशी चालत होते तुम्ही? लंगडतच चालत होते. आता आपल्याकडे किती दुसरी सेटिंग तुमची? पहिल्या सेटिंग मध्ये किती फरक पडला तुम्हाला? तरी साधारण 50-60% पडलेलं होतं. किती दिवसापूर्वी आला होता तुम्ही आपल्याकडे? आज 5 दिवस झाले ना. 15 दिवस झाले तुम्हाला. आजची दुसरी सेटिंग आहे. आता दुसऱ्या सेटिंग मध्ये किती फरक पडला तुम्हाला? आता पडलं 70-80% फरक पडलेला आहे. तर तुम्हाला याच्या अगोदर तुम्ही दवाखाने वगैरे काय केले? आपले मेरा काढले मग नाशिक ते दवाखान्यात जायला लागतात. अच्छा. तरी मग काय थोडंसं फरक पडला नाही, एवढं काहीच नाही, एवढा रिझल्ट नाही जाणवला. अच्छा. तुम्हाला काय वाटतं तुम्ही सोबत आलेले तुमच्या? हो, त्यांच्या सोबत आलोय. काय कंडिशन होती इथे याच्या अगोदर त्यांची? त्यांना असं चालायला प्रॉब्लेम येत होता, चालता येत नव्हतं, पाय असं ओढीत चालायचे ते. ओढीत चालायचे. हो. आत्ताच्या कंडिशन पहिल्या कंडिशन मध्ये किती डिफरन्स वाटतो तुम्हाला? भरपूर, म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त वाटतं. काय वाटतं तुम्हाला, म्हणजे साधारण आपल्याकडे म्हणजे लोकांना तुम्ही काय सहानुभूती काय सांगशाल बा, ज्याने कोण असं ज्यांना आजार आहे किंवा त्रस्त पेशंट आहे त्यांना काय सांगू शकता तुम्ही? भरपूर रिझल्ट, म्हणजे आम्ही भरपूर ठिकाणी गेल्यानंतर आम्हाला काही म्हणजे असा रिझल्ट जाणवला नाही. वैयक्तिक असं पाय पण चोळायला वगैरे गेलो होतो, त्यानंतर MRI करून हॉस्पिटल पण केलं, काही रिझल्ट नाही भेटला. फर्स्ट टाइम आम्ही ट्रीटमेंट घेतल्यानंतर भरपूर म्हणजे रिझल्ट पडून गेल्यानंतर दुसऱ्यांदा आल्यानंतर भरपूर फरक पडला. बरोबर. हा, म्हणजे जास्त काही आपण म्हणजे औषध वगैरे हे देत पण नाही, एकदम नॅचरल पद्धतीने उपचार करतो आपण. काही त्रास होत नाही उपचाराचा, एकदम म्हणजे व्यवस्थित. हो. काय इतर पेशंट येणार तुमच्यासारखे त्रस्त पेशंट, त्यांना काय सल्ला देऊ शकता तुम्ही? भरपूर म्हणजे चांगल्या प्रकारचा रिझल्ट आहे, कमी खर्चामध्ये, त्याच्यानंतर असं त्रास नाही होत. एकदा याल तर वेळ नाही विसराल. हो. बरोबर. धन्यवाद.